20 वर्षापासून आता बाबासाहेब जगताप साहेबांचे सहकारी मित्र म्हणले की आपण 15 वर्षापासून 20 वर्षापासून अशा विशेष गरजा असणाऱ्या दिव्यांग मुलांना त्याच्या घरी जाऊन त्यांना मार्गदर्शन केलं। जे दिव्यांग विद्यार्थी शाळेपासून शाळेच्या बाहेर होतो त्याला शाळेमध्ये प्रवेश दिला, सर्वसामान्य विद्यार्थ्याप्रमाणे त्याला शिक्षण दिलं। त्या मुलाचं शिक्षण देऊन सुद्धा पुनर्वसन झालं। आज ते विद्यार्थी छोट्या मोठ्या नोकऱ्या करत आहेत आणि बरेच मुलांचे लग्न सुद्धा झालेले आहेत। सुप्रीम कोर्टाचा आदेश मिळालाच पाहिजे, सुप्रीम कोर्टाचा आदेश मिळालाच पाहिजे, सुप्रीम कोर्टाला न्याय मिळालाच पाहिजे, सुप्रीम कोर्टाला न्याय मिळालाच पाहिजे। सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची अवहेलना झाली, सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची अवहेलना झाली। आश्वासन नको, आश्वासन नको। के बोलो अब कहा जाने का है? आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा, आदेश आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा। विशेष शिक्षकांचे समायोजन झाले पाहिजे, विशेष शिक्षकांचे समायोजन झाले पाहिजे। निकेत दलाल यांना न्याय मिळाला पाहिजे, निकेत दलाल या बांधवाला न्याय मिळाला पाहिजे, सन्माननीय पाहिजे। तुझ्या स्मृती आमच्या सोबत आहेत, तुझ्या स्वप्नांचे जे हिमले तू बांधले होते ते हिमले धुळीस मिळाले। निकेत हिरमुड आहे, या हिरमुडामध्ये आम्ही काय उड्या मारतोय का? जास्त दबाव दिला मी आत्मदान करेल सांगून ठेवतो। दबाव तंत्र वापर नाही करायचा, आमची अखेरची लढाई आहे आणि आमच्या चमच्यांना आपण सांगतो जर कोणी चमचागिरी करायचं असेल कंटाळ सोडून जा। याचा आहात आणि मी खापी 10 वेळेस सांगून सुद्धा चमचागिरी करतात। योजन नियुक्ती आदेश तात्काळ मिळालेच पाहिजे, नियुक्ती आदेश तात्काळ मिळालेच पाहिजे। अरे असं कसं देत नाही, अरे असं कसं देत नाही। अधिकाऱ्यांचा आदर करा परंतु चमचागिरी बिलकुल करायची नाही। आपण कोणत्याही अधिकाऱ्याला अवमानास्पद वागणूक देणार नाही, हा आपला पिंड नाही। हा परंतु एवढा मोठा पंडाल टाकला आहे, रुपये गोळा केलाय, इथं यावं आश्वासन द्यावं। एक आमचा बांधव गेला त्याच सोयरे सुद्धा कोणाला पडेना। विभागीय आयुक्तांनी चौकशी लावली, आता त्यांच्या पाळीमुळे हल्ले कसा 8 ऑक्टोबर 2024 रोजी दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी केंद्र स्तरावर एक विशेष शिक्षक याची निवड झाली। ते पद निश्चित झालं। केंद्र शाळेवरती पद निश्चित होत असताना ज्या वेळेस त्या पदाची निर्मिती झाली ते पद महाराष्ट्रामध्ये 4800 केंद्रामध्ये प्रत्येक विद्यार्थ्यासाठी आपण विशेष शिक्षक देऊ शकत नाही, म्हणून केंद्रावरती विशेष शिक्षक या नियमाप्रमाणे विशेष शिक्षक दिला। 8 ऑक्टोबर पासून तर आज तागायत म्हणजे 10-11 महिने उलटून गेले, परंतु या प्रशासनाने या GR ची सुद्धा अंमलबजावणी करताना अतिशय अवहेलना केली। त्यानंतर 11/6/2025 रोजी सन्माननीय आयुक्त महोदय सचिंद्र सिंग यांनी पत्र काढलं, आदेशित केलं प्रत्येक शिवण्णा महानगरपालिकेच्या आयुक्तांना या सगळ्या प्रोसेसला अगदी 10 दिवसात तुम्ही कंप्लेंट करा। परंतु अधिकाऱ्यांचा कायमच्या सवयीप्रमाणे देणं घेणं झाल्याशिवाय किंवा त्यांच्या अपेक्षा पूर्ण झाल्याशिवाय कुठल्याही फाईलला वेळ घेत नाही आणि या कारणास्तव अधिकाऱ्यांनी तब्बल 1.5 महिना म्हणजे आजचा हा 50वा दिवस आहे आणि या 50 दिवसामध्ये इकडचा कागद तिकडे सुद्धा केला नाही। आणि आज आम्ही गेली 3 दिवसापासून सन्माननीय विभागीय आयुक्त सन्माननीय कलेक्टर साहेब यांना निवेदन दिले। आपल्यासारख्या मीडिया चॅनल वाल्यांनी आम्हाला सहकार्य केलं आणि मीडियाने ज्या वेळेस
ह्या गोष्टीला न्यायिक समजलं, मीडियाने ज्यावेळेस या गोष्टीला अतिशय महत्वाचं समजलं, त्यावेळेस आमच्या अधिकाऱ्यांना सुद्धा असं वाटलं की अरे खरंच हे महत्वाचं आहे का. आणि म्हणून आज एकदम खडबडून कुंभकर्णाची झोप मोडल्यागत आमचे अधिकारी आमच्यापर्यंत यायला लागले, आम्हाला विचारायला लागले, अरे घोषणा नका देऊ, तुम्ही संविधानिक मार्गाचा वापर नका करू, आमच्यावर अन्याय होईल. आता त्यांच्या खुर्चीला सुरुंग लागला म्हणून आमच्याशी बोलणं करायला येत आहे. 50 दिवस याचक म्हणून 50 दिवस अगदी त्यांच्या दारासमोर बसलो, अगदी गेट आउट होईल, करू पाहू अशा भूमिकेत अधिकाऱ्यांनी आम्हाला वागणूक दिली. दुसरं कोणी नाही, आमच्या शिक्षणाधिकारी मॅडम. आणि एक वेळ म्हटलं चहा पाहिजे ते जेवू घाली ते, अहो ते चहा पाण्याचं जाऊ द्या, जेवणाचं जाऊ द्या, परंतु आम्हाला आमचा मूळ आदेश द्या, एवढीच आमची माफक अपेक्षा आहे. आमच्यातला एक बांधव तेव्हा घरी गेला, आशा लावून बसला होता या दिवाळीला मी माझ्या घरासाठी घर घेईल, माझ्या लेकरांना नवे कपडे घेईल, परंतु त्याच्या आशेच्या निराशा झाली. याला जास्त परिस्थितीजन्य वेळ लागला, परिस्थितीमुळे तो हतबल झाला आणि नको ते करून बसला आणि आज आमच्यातून तो निघून गेला. आम्ही काय कोणाकडे न्याय मागायचा. मान्यवर महोदयांना विनंती आहे की आमच्या भावना समजून घ्या. आम्ही ज्या लेकरांसाठी काम करतो, ज्या लेकरांवरती ज्या देवाने कंजूसी दाखवली साहेब, की त्यांना दिव्यांगत्व दिलं, कोणाला कर्णबधीर केलं, कोणाला मतिमंद केलं, कोणाचे हात पाय पांगळे करून ठेवले. जे मुलं शाळेपर्यंत येऊ शकत नाही त्या लेकरांना आमच्या लोकांनी शाळेपर्यंत आणलं. ज्या पालकांना शाळा ही कन्सेप्ट माहित नाही, हे मूल शिकू शकतं हे सांगण्यासाठी माझा विशेष शिक्षक दारोदारी गेला. मतिमंद मुलाचे शेमूड पुसले, शी धुतली, हे आमचे विशेष शिक्षक. आणि ह्या विशेष शिक्षकांच्या वाटेला हे गलेलेट अधिकारी अशा पद्धतीने वागणूक देतात. बाबासाहेबांच्या संविधानामध्ये तुम्हाला जो अधिकार आहे तो आम्हाला आहे, त्यांना जो आहे तो सगळं आपण बघता आहात. मांजर दूध पिती, ती डोळे झाकून पिती का डोळे उघडे ठेवून पिती ही तिला माहिती, परंतु न्याय वरती आहे तो लपत नाही. खोट्याच्या बरोबर ती काठी देवाची कशी बसते कळत नाही. परंतु अधिकाऱ्यांना मी सांगू इच्छितो आपल्या सर्वांच्या वतीने की आम्हाला न्याय द्या, आमचं दुसरं काही मागणं नाही. तुम्हाला काय करायचं नंगा नाच तो करा, फक्त आम्हाला न्याय द्या, एवढीच माफक अपेक्षा. आज आम्हाला तुम्ही आमचा केंद्रस्तरीय विशेष शिक्षक आदेश द्या. आम्हाला कुठे बसायला हौस आली, आम्हाला कुठे उपाशी राहायला हौस आली. आधीच पोटाला कातडायला टाकलं, आता किती दिवस उपाशी राहायचं. एवढी माफक अपेक्षा आहे, आपण समजून घ्या, हा संदेश जाऊ द्या. माझं नाव मी बाबासाहेब जगताप, दिव्यांग कल्याण विशेष शिक्षक संघटनेचा राज्य उपाध्यक्ष आहे आणि मी प्रॉपर ह्या जिल्ह्याचा आहे. म्हणून माझी तळमळ आहे. माझ्या जिल्ह्यामध्ये असा दुर्लक्षितपणा मी 50 दिवस सहन केला. आता मात्र मी आत्मदहनाची भूमिका निश्चित केली आहे. माझे बांधव जरी कुठं जर कोणाच्या दबावाला बळी पडले, परंतु मी मात्र कोणाच्या दबावाला बळी पडणार नाही. मी माझ्या कुटुंबासाठी इथं आत्मदहन करायला तयार आहे, यात मात्र शंका नाही. कारण खितपत मरतोय. गेली 18-20 वर्षापासून अनेक चित्र येऊन गेले, अनेक गोष्टी पाहिल्या, परंतु आज मला न्याय पाहिजे आहे. मी न्यायाचा भुकेला आहे. माझी फक्त 8 वर्ष सेवा बाकी आहे. आणि माझे काही बांधव, हा माझा बांधव, याचं लेकरू रोज याला विचारतं पप्पा तुम्ही कुठे चालले, हा सांगतो मी आंदोलनाला चाललो, हा सांगतो